आंबेवाडी टीमला मात्र निश्चितच या ठिकाणी बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. अगदीच या ठिकाणी पालेवाडी टीमची किशोर आणि अविनाशी सलामची जोडी आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. तर करवाडी टीमसाठी सांगित पहिलं वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती निश्चितच पाहू शकाल. गोलंदाज सांगित पहिलं वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन येईल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झाला. अनेक गोलंदाज चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज तयार. पहिला चेंडू या ठिकाणी अगदी फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू गेला होता. थोडीशी खराब फिल्डिंग. सिंगल फास्ट आला. डबलचा प्रयत्न. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि रन्स मिळतील ते मात्र 2. चांगली गोलंदाजी क्षेत्रातील थोडंसं खराब राहिलं. जरूर 2 या धाब्यानं संघाचं खातं ओपन केलं. संघाचं सर्गनिश केलं जाईल आणि स्कोअर कार्डवरती एकंदर धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 2 धावा. चांगले लढत संघ चांगला मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा सामना फर्स्ट राऊंडचा आपण पाहतो. 4 षटकांची मॅच असणाऱ्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं कंप्लीट करा. इथे मात्र ऑफस्टमला चेंडू ठेवा. सरळ वेगवान चेंडू निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. मागील सामना आपण पाहिला वाघाची वाडी विपक्ष खांदा. खूप चांगला सामना राहिला. दोन्ही टीममध्ये खूप चांगली फटकेबाजी झाली परंतु विजय निश्चित केला टीम खांदा संघानं. हार्ड लक म्हणावं लागेल टीम वाघाची वाडी आणि गुड लक टीम खांदा. खूप चांगला संघर्ष केला शेवटपर्यंत वाघाची वाडी टीमनं. अगदीच आजच्या लॉट्समध्ये देखील चांगल्या चांगल्या टीम आपणास पाहायला मिळाल्या. परंतु इथे आपण पाहिलं सदैव घडीला क्लीन बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी फेकला गोलंदाज अनिकेतनं. इथे मात्र या फलंदाजाचा संपूर्ण खेळ आणि अगदीच फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट डीजे. डॉट नंतर तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर विकेट झाले. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती खूप चांगली गोलंदाजी न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये युनाइट क्रमांक 3 वरती आपण पाहू शकाल. अजय ऑल स्ट्रायकरला. अजय टू अनिकेत समीकरण. इथे चांगला फटका. चेंडूला खोदून काढलाय. अगदी चेंडू वाईड स्लॉंग ऑफ रिजन मध्ये खराब फिडिंग. अगदी दोन्ही पायाच्या डेंगाच्या फटीतून चेंडू वाईड स्लॉंग ऑफ रिजन कव्हर करताना चेंडू जाईल. 4 धावा मिळतायत. परवा पहिला इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. इथे मात्र येईल डॉट बॉल. आज प्रेक्षकांनी आम्हाला उदंड असा प्रतिसाद दिला त्या सर्व प्रेक्षक वर्गाच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार मानतो. फ्रेंडशिप चषक डोनेवाडी 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम प्रेक्षकांचं अगदी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इथे आपण पाहूयात पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पंचांचा षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं फिनिश करायची आहेत. एका षटकानंतर टीमची टोटल धावसंख्या 6. तत्पूर्वी ऐकूया डीजे कडून एक संगीत.
किशोर फलंदाज बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर अजय आणि अविनाश ही जोडी आहे मैदानच्या आतमध्ये. कव्हर कामात एंड कडनं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. विषारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. अनिकेतच्या माध्यमातून फक्त 6 धावा 6 बॉलमध्ये खर्चिक केल्या गेल्या. इथे षटक क्रमांक 2 घेऊन येते बॉलिंग ट्रॅकवरती सागर. अगदीच सागरा गोलंदाज. चला टीम मिटिंग नको आहे, जास्त वेळ वाया घालवायचा नाही. फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच, अंतिम लढत, अंतिम सामना. स्लोअम डिलिव्हरी, चेंडू थोडासा मागे ठेवला, टप्पा थोडासा मागे ठेवला आणि इथे चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये येऊन विसावला आहे. अगदीच विचार केला ना तर चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आजच्या लॉर्ड्स विचार केला तर आजच्या लॉर्ड्समध्ये देखील चांगल्या टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या. फक्त 4 टीम साध्या राहिल्या या गटामध्ये, परंतु निश्चितच खेळण्याची संधी या ठिकाणी दिली आयोजकांनी आणि सर्व टीमने देखील एक चांगला सपोर्ट केला, सहकार्य केला. त्या सर्व टीमचं या फ्रेंडशिप चषक 2024 डोनेवाडीकरांच्या वतीनं इथे आभार व्यक्त करेन की त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला मोलाचं असं सहकार्य या ठिकाणी आयोजकांना केलं. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफ स्टिकला चेंडू ठेवलाय. अगदीच चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. पूर्णपणे या मॅच मध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी जास्तीत जास्त जर विचार केला ना तर या मॅच मध्ये 100% कमिटमेंट देत असताना गोलंदाजाला आपण पाहू शकाल सागरला. तेच तरार गोलंदाजी, अगदीच रफ्तार का राजा, काय जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेग. या नाईट रजनी शृंखलेमध्ये आपण पाहिले ना तर 2 वेळा अगदीच मेडन षटक फेकले गेले आहेत. एक मेडन षटक, पहिलं मेडन षटक फेकलं होतं या स्पर्धेचं अगदीच राजन बांसोली टीमचा तो गोलंदाज. दुसरं मेडन षटक फेकलं होतं मोहन लोते बेलवले टीमचा गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी केली होती. 2दा या स्पर्धेमध्ये मेडन षटक ठरला. एकंदरीत गोलंदाज पुन्हा एकदा तयार सागर. इथे तिसरं मेडन षटक ठरेल का? इथे मात्र अपील जोरदार झाली. चौथा चेंडू देखील डॉट फेकला गेलाय. स्ट्राईक साठी फलंदाज आपण पाहतोय ना खराब कामगिरी करतोय. अविनाश हा फलंदाज सलामीसाठी लगातार 4 चेंडू डॉट खेळलाय. सलामीचा फलंदाज जर का अशावरची कामगिरी करत असेल तर निश्चितच संघाला याच्यावरती विचार विनिमय करावा लागेल. कारण एक चांगला फलंदाज आहे, अतिशय तगडा फलंदाज आहे, परंतु त्याच्या बॅटला सध्याच्या घडीला बॉल लागत नाही. प्रत्येक चेंडू ऑफस्टिकला ठेवला जातो. ऑफस्टमला चेंडू व्हेरिएशनबद्ध गोलंदाजी आणि इथे गोलंदाजानं यशस्वीरित्या गोलंदाजी केल्या. प्रत्येक चेंडू अगदीच लेंथ लाईन तपासून गोलंदाजी केली जाते. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव, फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन. त्यानंतर गोलंदाज सागर तयार. पुन्हा एकदा यावेळेस 5व्या चेंडूला स्टटॉन खेळलाय. लॉंग ऑन रिजनला खराब फिल्डिंग झाले. चेंडूला उचलफेक करणार तोपर्यंत खूप उशिरानं का होईना, परंतु इथे रन्स कंप्लीट होत आहेत. त्या मात्र 2. या दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या एकंदर जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. अगदीच मित्रांनो, जिंकायचं सगळ्यांनाच असतं, परंतु जिंकतात ते जे जास्त मेहनत करतात आणि ती मेहनत इथे करावी लागेल. टीम पाले आंबेवाडी संघाला इथे खराब फिल्डिंग झाली. प्रयत्न जरूर केला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकांना, परंतु चेंडू चकमा देऊन बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय. मिळतील यावेळेस रन्स 4 आणि 4 अंकांना टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 अंकावरती. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 6च्या सरासरीने धावाला त्या 12 डीजे. अद्भुत 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत आपण पाहू शकाल 12 धावा. सेकंड हाफच्या सर्व मॅचेस 2-2 षटकांच्या राहतील याची दक्षता घ्या, कारण मॅचेस या ठिकाणी जर का वेळेत चालू झाल्या असत्या तर कदाचित आयोजकांनी विचार केला असता 3-3 षटकांचे सामने नक्कीच खेळवले असते. परंतु 11:30 वाजता पहिला सामना या ठिकाणी चालू झाला. जवळपास निश्चित त्याच्यामुळे इथे
सेकंड हाफच्या सर्व मॅचेस या ठिकाणी 2-2 ओव्हरच्या राहतील. आयोजकांचा निर्णय येतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदर 12. त्यानंतर तिसरे षटक संजयनगर एंड कडनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. इथे शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची इथून झाले सांगता. अगदीच डॉट बॉलची सांगता झाले. बॉलर नेम या ठिकाणी माहीत नाहीये. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथून मात्र हा चेंडू आलाय डॉट. खेळाडूंची थोडीशी कमतरता या ठिकाणी नक्की जाणवते टीम कारलेवाडीला. इथे मोठा फटका खेळायचा होता पण तो फटका फसलाय. तोपर्यंत सिंगल फास्ट आले. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. गोलंदाजी धारदार गोलंदाजी इथे चालू आहे. सध्याच्या घडला विषारी गोलंदाजी चालू आहे मैदानच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं टीम कर्लेवाडीची एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्येचा विचार केला ना तर 13 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 2.2 चेंडूचा खेळ संपला. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो. भेदक मारा तिखट मारा जकडून ठेवलं बांधून ठेवलंय अक्षरशः पाले आंबेवाडी टीमला. याच कर्लवाडी टीमच्या गोलंदाजांना पहिले षटक हाताला अनिकेतनं 6 धावा खर्च केल्या. एक विकेट मिळवली. दुसरे षटक हाताला सागरनं 4 चेंडू डॉट फेकले आणि 6 धावा खर्च केल्या परंतु विकेट कोणती नाही. तिसरे षटक यावेळेस फेकतोय गोलंदाज. आतापर्यंत 1 धाव खर्च केल्या या गोलंदाजांना. इथे मोठा फटका वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. वाडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून. वाडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर एरिया अगदी त्या ठिकाणी कव्हर केल्या आणि चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. मिळतील यावेळेस रन्स 6 षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला या फलंदाजीच्या माध्यमातून. अर्थात अजयच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्यानंतर 11 धावा निघाल्या. 3 चेंडू तो देखील डॉट खेळलाय. 1 चौकार 1 षटकार 1 सिंगल जरूर तो खेळलाय परंतु आतापर्यंत 6 चेंडू जवळपास तो फलंदाज खेळलाय. अविनाशच्या बॅटमधनं क्षमासाहेब अविनाशनं तो षटकार ठोकलाय आणि या षटकारनं मात्र एकंदरीत 19 अंकावरती धावफलक नेऊन पोहोचवलंय. धावा येत नव्हत्या. आता खऱ्या अर्थानं धाव्यानं सुरुवात झाली आहे. इथे मात्र डॉट बॉल ऑफस्टमला पुन्हा एकदा चेंडूला ठेवलं गेलंय आणि एकंदरीत इथून हा डॉट बॉल पुन्हा एकदा. डॉट बॉलचे एकंदरीत सांगता झाले 2.4 चेंडूचा इथून खेळ फिनिश झालाय. शेवटचे 2 बॉल 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजानं याही षटकामध्ये. इथे थोडंसं जर पाहिलं ना तर फंबल झाला. विकेट किपरनं थोडीशी मिसफिल्ड केले. इथे वाईट बॉल वाईट प्लस सिंगल. इथे मात्र रन्स कंप्लीट होत आहेत त्या 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. बॅट कटे का या पंच थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या. अगदीच या ठिकाणी आवाज कदाचित जाणवला नसावा पण तुला एक पंचाने या ठिकाणी वेळीच निदर्शन आणून दिलंय. बॅट कटे बॅटची लिडिंग लागली होती परंतु मेन पंचानं समजलं नसावं आणि इथून मात्र रन्स मिळतील 1 आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या 20 धावा. स्कोर कार्ड तब्बल 20 अंकावरती. ह्या षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात. हा शेवटचा बॉल मोठा फटका फसलाय. वाडिश लॉंग ऑफ एरिया कव्हर करायचा होता पण तो झेलची संधी देखील निर्माण झाली होती. झेल देखील झालाय ड्रॉप. इथून रन्स मिळतील 2 आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत आपण विचार केला ना तर 22 अंकावरती. तर 3 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. धावा एकंदरीत धावा लगावल्या गेल्या त्या पाले आंबेवाडी टीमच्या माध्यमातून 22 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती. डीजे
गोलंदाज. पुन्हा एकदा चला निश्चितच मॅचला सुरुवात करा. टीम मिटिंग नकोय, जास्त वेळ नकोय, कारण खूप वेळ या नाईट रजनीसाठी आजच्या दिवसामध्ये आपला गेलाय, त्यामुळे फास्ट खेळा. इथे अपील जोरदार, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अपील मात्र या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावले. इथून एकंदरीत आला हा डॉट बॉल निश्चित सुरुवात केली. खूप चांगला कमबॅक या षटकामध्ये देखील केलाय गोलंदाजानं. स्ट्राईक साठी फलंदाज आपण पाहतोय अविनाश आणि अजय न स्ट्राईक वरती. धावांचा वेग इथून वाढवावा लागेल. इथून खऱ्या अर्थानं धावा जमा करणं खूप गरजेचं, परंतु इथे मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल खराब विचार मनामध्ये कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. नक्कीच विकेट किपरच्या मागे थोडंसं मिसफिल झालं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु स्ट्राईक फलंदाज ते पाहिलं नव्हतं आणि इथे नो स्ट्राईक हँडचा फलंदाज धाव घेण्याच्या नादात आपली अमूल्य अशी विकेट मात्र या ठिकाणी गमावतो. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये जात असताना सातत्यानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले टीम अगदीच कारलावाडीची. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनीमध्ये विचार केला ना तर चांगली गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी कारलावाडी टीमकडनं. अनिकेत आणि सागरनं जी सुरुवात करून दिली या टीमला, तसेच गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये देखील आपल्याला एक चांगला गोलंदाजीचा प्रदर्शन, एक चांगला नमुना इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अगदी ब्लॉकमध्ये हा चेंडू होता, सरळ चेंडूने उचली घेतली, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल, धावफलक स्थिरावले अगदीच 22 अंकावरती. 3.3 खेळ फिनिश झालाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 22 धावा. शेवटचे षटक प्रगतीपथावरती या, परंतु इथे रोखलं पूर्णपणे या मॅच मध्ये. यावेळेस चांगला फटका बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनची एरिया कव्हर केले आणि इथे खराब फिल्डिंग, अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. जिथे फक्त सिंगल किंवा डबल होती त्या चेंडूला रन्स मिळतील मात्र 4 आणि 4 अंकांना टीमची टोटल धावसंख्या 26 अंकावर जाऊन पोहोचल्या. 26 लॉस्ट ऑफ 1 विकेट, 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. समासावी 2 विकेट्स मात्र आतापर्यंत गमावल्या टीम पाली आंबेवाडी टीमनं आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 26 अंकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याशी तयार आहे. इथे खराब चेंडू फेकलाय. खऱ्या अर्थात खराब चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती अटॅक या ठिकाणी चढवण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं पाली आंबेवाडी टीमच्या फलंदाजांना. इथून मिळतील 4 आणि 4 धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 30 अंकावरती. अगदीच लगातार जर आपण पाहिलं ना तर 2 चेंडूवरती 2 लगातार चौकार आलेत आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत आपण पाहिल्या तर 30 धावा. शेवटचा बॉल शिल्लक 3.5 खेळ संपला. हाय स्कोर या ठिकाणी आपण पाहिला तर खांदा टीमचा अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटची मॅच या ठिकाणी फर्स्ट राऊंडची पाले आंबेवाडी. इथे मात्र नो बॉल, यास बिमर इथे पंचांनी घोषित केलाय. नो बॉल अगदीच या ठिकाणी ओव्हर थ्रो, अगदीच या ठिकाणी धावा कंप्लीट झाल्या त्या, पण तो धावा 3 धावा 2 यास 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. दोन्ही अंकांना टीमची टोटल धावसंख्या 32. उघडा डोळे पहानेत कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. अगदी फ्रीटचा चेंडू या ठिकाणी घेऊन गोलंदाज थोडीशी खराब फिट झाली. नो बॉल नक्कीच या ठिकाणी 3 धावा ऍड करायचे. एकंदरीत 33 धावा झाल्या असतील. 33 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती, 2 धावून आणि 1 नो, एकंदरीत 33 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा खराब बॉल म्हणजे 5 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले. इथे हा वाईट बॉल, शेवटचा बॉल बाकी या आणि त्या शेवटच्या बॉलवरती खराब गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जात आहे टीम अगदीच कारलवाडी टीमकडून. स्वेअरचा माराला, स्वेअरच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत 34 अंकावरती. लास्ट बॉल
पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा बिमार या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा नो बॉल, नो प्लस 4 या 5 धावा रन्स मिळतील इथून 5 आणि 5 अंकानं टीमची टोटल धावसंख्या. अगदीच या ठिकाणी बॉलर बाद असणार आहे. शेवटच्या बॉलसाठी न्यू बॉलर या ठिकाणी घ्यायचंय कारण लगातार जे 2 बिमार या ठिकाणी फेकलेत. मात्र इथे 5 रन्स मिळतील आणि 5 अंकानं स्कोर कार्डवरती धावसंख्या 39 धावा. पहिले 5 चेंडू खूप चांगले फेकले परंतु त्याच्यानंतर शेवटचा बॉल खूप महागडा ठरतोय टीम कार्लवाडीसाठी. अतिशय गच्चाल गोलंदाजी आणि इथे गोलंदाजाला मात्र माघारी परतावं लागते, बाद केलं जाते. शेवटचा बॉल शिल्लक न्यू गोलंदाजाला इथे गोलंदाजी करावी लागेल कारण लगातारचे 2 बिमार या गोलंदाजांना फेकलेत आणि निश्चितच इथून स्कोर कार्ड अगदीच जाऊन पोहोचला. 39 अंकावरती धावा येत नव्हत्या परंतु नशिबाची साथ इथे नशीब बल्ला उत्तर म्हणावं लागेल. 39 धावा 39. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर धावांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक चांगला खरपूस समाचार गोलंदाजाचा घेतला. 2 चौकार, नो प्लस 2, त्याच्यानंतर पुन्हा वाईट, त्याच्यानंतर नो प्लस 4. म्हणजे हे षटक खूप महागडे ठरलं आणि अशा तऱ्हेनं शेवटचा चेंडू आलाय डॉट. एकंदरीत 4 षटकांचा वादळी खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या येऊन टेपले ती 39 अंकावरती येणार 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असणाऱ्या ती 40 धावींची कंपल्सरी चेस.
इथे जर का हिट केलं असतं ना तर इथे कदाचित विकेट होऊ शकली असती, परंतु इथे रन्स मिळाली ती एका धावेच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 2 अंकावरती. धावा अंकित केल्या जात आहेत त्या मात्र 2. गोलंदाज अविनाश, विशाल आणि अनिकेत ही जोडी या मैदानच्या आतमध्ये. अनिकेतनं अगदी स्ट्राईक रोटेट केले. यावेळेस विशाल एक हार्ड हिटर फलंदाज, अगदी स्ट्राईकसाठी एक मोठा फलंदाज आहे. चांगलं बॅटिंग, चांगला बॅकअप या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून. इथे काय घडलं, बाहेर जाणारा चेंडू होता, अपील जोरदार केली होती. यास माथेरान संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला टॉस करून घ्या, टॉस करायच्या. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत, माथेरान संघनायक, निंबोडे संघनायक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करा. सन्मान्य आयोजकांना विनंती करेन की आपण आपला शुभ असते या ठिकाणी सेकंड ऑफ द पहिल्या मॅचचं या ठिकाणी टॉस करायचं आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो डोनेटवाडी टीम सोबत लढत देईल असं या स्पर्धेचा नियम आहे. निश्चितच इथे टॉस जिंकलाय टीम निंबोडे. निर्णय क्षेत्ररक्षण. सेकंड राऊंड मध्ये देखील जो टीम हायस्कोर उभारेल ना त्या टीमलाच बाय असणार आहे, याची देखील दक्षता घ्या. कारण गेल्या 3 नाईट रजनीमध्ये आपण तेच पाहिलंय, जो सेकंड राऊंड मध्ये देखील जो हायस्कोर उभारेल ना त्या टीमला बाय असणार आहे, याची देखील दक्षता घ्या. आणि इथे मात्र विकेटचं पतन. विकेट सेकंदरी स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 3 धावा चालीसचा पाठलाग करायचा असताना पहिले विकेट गमावले अनिकेतच्या स्वरूपामध्ये टीम कार्लेवाडीनं. आणि त्यानंतर बॅटर मैदानच्या आतमध्ये सागर मैदानच्या आतमध्ये इन झालाय 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन साठी. सागरच्या बॅट मधून या ठिकाणी येतोय हा संघर्षमय, अगदीच चांगला फटका होता, संघर्ष केला होता, परंतु इथे विकेटचं पतन. खूप चांगले फिल्डिंग, व्हेरी गुड फील्ड, अतिशय चांगलं दर्जेदार फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. विकेटचं पतन. डीजे बॅटने बॉलचा संपर्क जवळपास 5 चेंडू झाले, माफ करा, अद्याप एक बॉल बाकी. कारण पहिला चेंडू स्वेअरचा मारा झाला होता, शेवटचा बॉल एक शिल्लक या ठिकाणी असणार आहे. कारण पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सिंगल, नंतर विकेट आणि डॉट. एकंदरीत 3 अंकावरती पूर्णपणे रोखलंय कार्लेवाडी टीमला या पाले आंबेवाडी टीमच्या गोलंदाजांनी. इथे यशस्वीरित्या गोलंदाजी हाताळल्या आणि एकंदरीत षटक क्रमांक 1 संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 3 धावा, येणारे 18 बॉल 37 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. तर त्याला फास्ट खेळा, टीम मीटिंग नको, मॅचचा रिदम तोडू नका प्लीज, विनंती करेन. फास्ट खेळायचंय. खूप वेळ निघून चाललाय आपला, इतका वेळ आपण निघून चालला ना की निश्चितच वेळेला महत्व द्या मित्रांनो. खूप वेळ आपण या ठिकाणी घेताय. स्कोअर कार्डवरती एकंदरीत धावसंख्या फक्त आणि फक्त 3 18 बॉलमध्ये बनवायची आहे. 37 12.3300 च्या सरासरीने या धावफलकावरती उभारायचे आहेत, चेस करायचे आहेत टीम
अगदीच आपण पाहतोय करालेवाडी टीमला या पाले आंबेवाडी टीमच्या विपक्षामध्ये एक चांगली बॅटिंग करायची आहे. धावा इथे जमवायच्या आहेत, परंतु धावा इथे जमवत असताना इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. एका चौकार एका षटकार इथे ठोकावं लागेल. धावसंख्या इथे मात्र हलती ठेवावं लागेल, कारण पहिले पॉवरमध्ये षटक होतं, त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं संधी होती. ते मात्र फलंदाजांना मोठे शॉट खेळण्याची, परंतु त्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. खऱ्या अर्थानं गोलंदाज अविनाशनं चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज अक्रॉस द लाईन. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉलर नेम या ठिकाणी खेळाडूच कमी आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी या खेळाडूंची नावं देखील समजत नाही आहेत. आणि एकंदरीत इथे आपण पाहतो हा चेंडू जाईल डॉट. खूप चांगली गोलंदाजी, भन्नाट वेगानं या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. एक वेगवान गोलंदाजीचं प्रशिक्षण या ठिकाणी केलं जाईल गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तीच लाईन ऑफ स्टंपला चेंडू. प्रत्येक चेंडू ऑफ स्टंपला ठेवलाय. डॉट बॉलची इथून झाले सांगता. एकंदरीत चांगले क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळलं जात आहे अगदी या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून. खूप चांगला गोलंदाजीचं प्रशिक्षण, भेदक मारा, तिखट मारा पूर्णपणे जकडून ठेवलंय सध्याच्या घडीला. इथे मात्र खराब चेंडू, आणि त्या खराब चेंडूवरती चढवलाय प्रहार आणि चेंडूला धाडलाय फाईन लेग. बॅकवर्ड स्कोलेगच्या डोक्यावरतून येतील या 6 धावा. षटकार. खऱ्या अर्थाने शांत ठेवलं फलंदाजाला, पण यावेळी षटकार ठोकलाय फलंदाज विशालनं. जो विशाल सलामीसाठी आला होता, तो विशाल आपण पाहतो स्ट्राईकसाठी अद्याप आहे मैदानच्या आतमध्ये. या विशालवरती पूर्णपणे मदार असेल या कर्लेवाडी टीमची. तो विशाल ऑन स्ट्राईकरला. पुन्हा एकदा मोठा फटका. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. आर पार खेळलाय. यावेळेस बॉलला धाडलंय वाडी. डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून मिळतील पुन्हा एकदा 6 रन. षटकार. जाऊन पोहोचलाय 15 या अंकावरती. 15 धावा अंकित केल्या जातील. इथून खऱ्या अर्थानं आता आपले हात खोललेत. आता आपल्या हात खोलण्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज विशाल. एक हार्ड हिटर फलंदाज निश्चितच आपण पाहायला मिळतोय. बॅटच्या रडारमध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही बॉल होते, दोन्ही चेंडू स्लोअर फुटत चेंडू होते, आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे उचलत असताना इथे षटकार हॅट्रिकच्या कगारवरती होता, षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता, परंतु इथून चेंडू आलाय डॉट. डॉट बॉलची इथून झाले सांगता पुन्हा कमबॅक. कमबॅक होणं आवश्यक होतं पाली आंबेवाडी टीमसाठी. तो कमबॅक करून दिलाय गोलंदाजानं. अगदी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना, तर 15च्या घरात जाऊन पोहोचलंय. 25ची अद्याप गरज आहे. 40चा पाठलाग करायचा होता. इथे षटक क्रमांक ओव्हर क्रमांक इथून
तर अद्याप हा सामना बराबरीमध्ये आहे असं म्हणूयात, कारण सामना अद्याप कोणी जिंकलेला नाहीये, कोणी हरलेलं नाहीये, सामना अद्याप बॅलन्स आहे दोन्ही टीमकडे. इथून जर का चांगली फटकेबाजी केली तर या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकते, विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते टीम करलेवाडी. जर या मॅचमध्ये पकड निर्माण करायची असेल तर एखाद डॉट एखाद विकेट्स मिळवावं लागेल गोलंदाज पाले आंबेवाडी टीमच्या. इथे मोठा फटका, एकदम चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडूवरती चढवला यावेळेस आक्रमणास सुरुवात केली आणि चेंडू जाईल कॉर्नरच्या डोक्यावरतून. मिळतील यावेळेस रन्स 6. होतलाय 22 अंकावरती 40चा पाठलाग करायचा होता, आता बनवायचे आहेत 18. येणाऱ्या जर चेंडूचा विचार केला तर 10 आणि 10 बॉलमध्ये बनवायचे ते आता 18. चांगले बॅटिंग, चांगला स्कोअर. पुन्हा एकदा क्लीन बॉल, दांडी गोल एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला जातात. बॅक टू द डग आउट. इथे मात्र यावेळेस फलंदाजाचा संपवला खेळ. खऱ्या अर्थानं चांगले बॅटिंग करत होता, परंतु जो विषय सलामीसाठी आला होता ना, इथे दांडी 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 गोल करण्यामध्ये सक्षम ठरलाय गोलंदाज. अतिशय वेगवान चेंडू होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र उगारलं आणि ते ब्रह्मास्त्र खऱ्या अर्थानं अचूक टप्प्यावरती पडलं आणि इथे कुठे फाईन लेगला खेळण्याच्या नादात लेग स्टंप उकडवून टाकला गेला आणि विशालच्या पारीचा खेळ झालाय समाप्त आणि विशालला खऱ्या अर्थानं तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय. त्यानंतर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती गेला. तो मात्र न्यू बॅटर कोण गेला? निकेश. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये निकेश ऑन स्ट्राईक हँडला. निकेश हा फलंदाज. इथे चांगला फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोलवलाय. चेंडू जातोय बॉन्ड लाईनची दिशा कव्हर करत असताना चेंडू जाईल 4 धावेसाठी. संघर्ष करत असताना संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ना तसं स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचलाय 26 अंकावरती. एकंदरीत 26 धावा स्कोर कार्ड वरती इथून जोडल्यात आहेत. 40चं पाठलाग करायचं आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती, 8 चेंडू, अद्याप 14 धाव्यांची गरज. सिंगल, त्यानंतर षटकार, त्याच्यानंतर चौकार आणि एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावसंख्या 26, 14 धाव्यांची गरज आहे. अद्याप धावांचा पाठलाग करावा लागेल कारलेवाडी टीमला. लॉ फुटा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत, वाडी स्लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याने कोणती चूक करत नाही आणि ते अजून एक धक्का बसेल टीम कारलेवाडी संघाला. 4था धक्का, विकेट क्रमांक 4 गमावलाय. निकेशच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन
एक डॉट बॉल संजीवनीचं काम करेल पाले आंबेवाडी टीमसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी, भीमर फेकला त्यानंतर डॉट. हा कमबॅक आहे, हा स्वतःवरती असलेला विश्वास आहे, स्वतःमध्ये असलेला हा आत्मविश्वास आणि त्याच आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली गोलंदाजी पाले आंबेवाडी टीमसाठी सातत्यानं चांगली गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. शिंगल आल्या, शिंगलना टीमची टोटल धावसंख्या एकंदर जर आपण पाहिले 28 अंकावरती. येणार 4 बॉल आता बनवायचे तर 12 धावा. नितीश ऑन स्ट्राईक. नितीश मध्ये जी ताकद ती क्षमता, परंतु एक मोठा फटके मॅच मध्ये आणेल तो प्रयत्न करतोय. वारंवार डोले झाक फटके, कारण बॉल बॅटच्या रायडरमध्ये आणि अगोदरच बॅट मात्र फिरून घेतली जाते आणि एकंदरीत त्याला हा डॉट बॉल. 3 चेंडू आता गरज असेल 12 धावींची, म्हणजे 3 चौकार लगातार ठोकावे लागतील. बॅक टू बॅक 3 चौकार. परंतु मॅच मध्ये जर आपण पहिलं वापसी केली, गोलंदाजीनं कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये हा पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट. इथे मात्र लगातारचे डॉट पर्सेंटेज, डॉट डिलिव्हरी, खराब कामगिरी राहिली मैदानच्या आतमध्ये कर्लेवाडी टीमची. कागदावरती आपण पाहिलं तर एक मोठा संघ वाटवता कर्लेवाडी टीम या पाले आंबेवाडी टीमच्या विरोधात, परंतु क्रिकेट मैदानच्या आतमध्ये त्याचं प्रत्युत्तर दिलं जातं. प्रत्यक्षात मैदानात जेव्हा आपण पाहतो ना, यावेळेस मात्र खराब फिल्डिंग, गच्चाल क्षेत्ररक्षण राहिलंय. इथे मात्र चेंडू जाईल सीमापार, मिळतील रन 4 आणि 4 या अंकानं टीमची टोटल धावसंख्या 32 धावा. येणारा 1 बॉल शिल्लक आहे आणि 8 धावांची गरज आहे. आता इथून जर का एखादा खराब चेंडू आला, त्या चेंडूवरती जर का एक्स्ट्रा धावा आल्या तर मात्र इथून टिकून राहील टीम पाली कर्लेवाडी. आणि आता पाली आंबेवाडी टीम या मॅच मध्ये मात्र नक्कीच बाजी मारेल. लास्ट बॉल 8 धावांची गरज आणि इथे अगदीच षटक क्रमांक 4 फिनिश. जवळपास 8 धावांनी हा सामना जिंकलाय टीम पाली